जय विश्वकर्मा समाज बांधवांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा मंदिराबद्दल माहिती बघणार आहोत जे आहे तर खूप महत्त्वाचं, पण ज्याची फारशी चर्चा केली जात नाही। समाज बांधवांनो, तब्बल 2800 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन लाईव्ह दर्शन मी घेत आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत आहे। काली काली हो महाकाली, काली काली अमावस की रात में काली निकली काल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में काली निकली काल भैरव के साथ में। समाज बांधवांनो, अशा प्रकारे आपण आपल्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये आलेलो असून येथे सुरुवातीलाच गणराज गणपती यांची मूर्ती आहे, तसेच त्याच्या बाजूला देवांचे देव महादेव यांची देखील पिंड आहे। चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूयात। माता तुझे से नाही चाहे कमर परन तुम बोल देखाशु साही विवास कथा कहे सवाही के तू भक्ता लागे के तू दाता लागे पावत लवलाही जय जय विजय महिषासुरमर्दिनी दैत्य सुमर्दिनी सुरेश्वर वंदे चार संजीवनी जय प्रभू श्री विश्वकर्मा समाज बांधवांनो, आपला सुतार समाज, कासार समाज तसेच सर्व विश्वकर्मीय समाज यांची कुलदैवत आराध्य देवी कालिका माता यांच्या मंदिरामध्ये मी आलेलो आहे। मी सर्व भाई भक्तांच्या वतीने, सर्व समाज बांधवांच्या वतीने कालिका माताच्या चरणी अशी प्रार्थना करतो की हे माते, माझ्या समाजातील सर्व बांधवांना दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य, उत्तम ज्ञान तसेच संपत्ती लाभो। तर तुम्हा सर्वांच्या वतीने मी आता मातेचं दर्शन घेत आहे। आरती कालिकेची महाचंडी मंगलेची, आरती कालिकेची महाचंडी मंगलेची, रुद्र स्वरूपाची शक्ती चंद्रभागे मध्ये सोडून आलेती वैष्णवनाची पंढरीकामय माता कार्तिकी भक्तजनी शिव साधू जनी चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दक्षिणा माझे काय होय। समाज बांधवांनो, या भूमीचं पावित्र्य एवढं आहे की जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांनी देखील येथे भेट दिली होती। तसेच हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी देखील येथे भेट दिली होती। तसेच समाज बांधवांनो, पांडवांनी येथे वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे। तसेच शिव पार्वतीने देखील येथे भेट दिली होती। अशा स्वरूपाच्या अनेक कथा येथे सांगितल्या जातात। मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे मंदिर 2800 म्हणजे 2800 वर्ष जुनं मंदिर आहे। 28 शतकांपासून हे मंदिर या ठिकाणी तशाच परिस्थितीमध्ये आहे।
तर समाज बांधवांनो, हे आहेत येथील पुजारी बाबा. त्यांनी मला सुतार समाज आणि कासार समाज हे मूळचे एकाच कुळातील आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. त्याचबरोबर अनेक मनोरंजक गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या. त्यांनी मला एक गणिताचं कोडं विचारलं होतं. ते असं होतं की 7 5 12 घातले 20 काढले 30 उत्तर किती? तर याचं उत्तर येत होतं 2. कसं? 7 आणि 5 12, 12 आणि 20 32, 32 मधून 30 गेले 2. मग हे 2 कोण आहेत? तर पुजारी बाबांनी मला सांगितलं की हे 2 आपले आई वडील आहेत. आई आणि वडील हे दोघं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. इतर कुठल्याही देवाला नका मानू, परंतु आपल्या आई वडिलांना आपण मानलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. तर बघा समाज बांधवांनो, इतक्या सुंदर पद्धतीने आणि तेही अगदी गणिताचा आधार घेऊन पुजारी बाबांनी त्यांचं मत मला पटवून दिलं आहे. तुम्ही सुद्धा अवश्य एकदा तरी आयुष्यामध्ये या मंदिराला भेट द्या. तसं तर आपण विदेशात परदेशात फिरतच असतो, परंतु आपल्या घराजवळ आपण कधी जात नाही मित्रांनो. आयुष्यात एकदा तरी समाज बांधवांनो या मंदिराला अवश्य भेट द्या. तर चला आता आपण परत जातोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काली काली हो महाकाली, काली काली अमावस की रात में काली निकली काल भैरव के साथ में. काली काली